मागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं बघा, तर फॅटी ॲसिड, अल्कोहोल, लिपिड्स नाही का, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला पाहिल्या होत्या. आणि त्यात असं बघितलं होतं 9 किलो कॅलरी ऑफ द एव्हरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ द लिपिड, म्हणजे प्रत्येक लिपिडच्या एका ग्रॅमपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते हे बघितलं होतं. आता हे झाले आपले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स. आता इथं आपण व्हिटॅमिन्स पाहणार आहे. व्हिटॅमिन्स अ ग्रुप ऑफ द हेट्रोजिनियस कंपाऊंड. हेट्रोजिनियस म्हणजे विषमांगी, म्हणजे वेगवेगळे सेपरेट असे. व्हिटॅमिन्स हे कंपाऊंड कशाचं आहे? हेट्रोजिनियस कंपाऊंड आहे. इन ऑफ विच ईच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर फंक्शन ऑपरेशन ऑफ द व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. आणि जे आपल्या बॉडीच्या प्रत्येक वेगवेगळ्या फंक्शनसाठी त्याची गरज आहे. म्हणजे हा व्हिटॅमिनची गरज आपल्या बॉडीला वेगवेगळ्या फंक्शनसाठी आहे. देर आर मेन 6 व्हिटॅमिन्स. किती टाईप्स आहेत? 6 व्हिटॅमिनचे टाईप्स आहेत. ते म्हणजे ABCDEK. ABCDEK हे त्याचे 6 प्रकार आहेत. त्याच्यातले ADEK हे फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे फॅटमध्ये सोल्युबल होतात, म्हणजे फॅटमध्ये काय होतात? विरघळतात. आणि B and C आर द वॉटर सोल्युबल, ते पाण्यामध्ये, म्हणजे हे फॅट सोल्युबल असतात ते हे राहतात बॉडीमध्ये. आणि हे जे B and C आहेत ना, हे बॉडीमध्ये जास्त जर झाले तर आपल्या लघवीमार्फत पाण्यामध्ये मिक्स होऊन बाहेर निघून जातात. त्यामुळे जास्त जर झाले हे तर याचा काही जास्त फरक पडत नाही, पण हे जास्त होऊन चालत नाही, कमीही पडून चालत नाही. हे बघा, हे महत्त्वाचं इथून द्यायचं. इथून देअर आर द मेन 6 टाईप्सपासून ते इथून हे वॉटर सोल्युबलपर्यंत लिहायचं. We have seen that FADH2 and NADH2 are the produced in the process of like the glycolysis. आपण बघितलं ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये FADH2 आणि NADH2 आणि NADH2 काय केलं आहे आपण ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आणि क्रेब्स सायकलमध्ये निर्माण झालेलं पाहिलेलं आहे शेवटच्या स्टेपला. व्हिटॅमिन्स लाईक द रायबोफ्लोविन, व्हिटॅमिन B2 अँड द निकोटिनामाइड, व्हिटॅमिन B5 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजे NADH2 आणि FADH2च्या प्रोडक्शनसाठी व्हिटॅमिन रायबोफ्लोविन आणि कोण तर निकोटिनामाइड याची गरज असते, हे आपण पाहिलेलं. आता आपल्याला आपल्या बॉडीमध्ये पाण्याची काय गरज असते का? तर पाणी भरपूर असलं पाहिजे. पाण्याची शरीराला फार कमतरता जर निर्माण झाली तर आपल्या बॉडीच्या फंक्शनिंगवर परिणाम होतो, लक्षात घ्या. तर तसं बघितलं तर देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये 65% ते 70% बॉडीमध्ये पाणीच असतं, लक्षात घ्या. म्हणजे पाण्याचं वजनच 65% ते 70% असतं. समजा तुमचं 100 किलो जर वजन असेल तर 65 ते 70 किलो पाणीच असतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामध्ये, नुसतं पाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामध्ये, म्हणजे रक्तामध्ये असणारा जो फ्लुइड आहे, पेशीमध्ये असणारा फ्लुइड आहे, असं. ईच सेल कंटेन्स 70% ऑफ वॉटर वेट बाय द वॉवेट. आणि प्रत्येक पेशीमध्ये 70% पाणीच असतं. म्हणजे पेशीद्रव्य म्हणतो की नाही आपण, पेशीद्रव्य म्हणजे सिटोप्लाझम म्हणतो, तोच पाणी एक प्रकारचा. ब्लड प्लाझ्मा म्हणले बघा, ब्लड प्लाझ्मा म्हणजे याच्यामध्ये ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. म्हणजे आपलं जे रक्ताचा जो प्लाझ्मा असतो रक्तामधला, तर तो प्लाझ्मामध्ये 90% वॉटरच असतं. फंक्शनिंग द सेल अँड देअर बाय द होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर द लिटल लॉस ऑफ द वॉटर फ्रॉम द बॉडी. जर का आपल्या बॉडीमधून थोडासा जरी पाण्याचा अंश जर का लॉस झाला तर मात्र, म्हणजे पाणी जर बॉडीला कमी पडलं तर त्याचं फंक्शनिंग काय होतं तर डिस्टर्ब होतं. तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला जर दिवसभर पाणी जर प्यायला नाही मिळालं तर आपल्या पचन संस्थेवर परिणाम होतो. हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. वॉटर का आहे? अतिशय महत्त्वाचा भाग आहे. इथे एक प्रश्न तयार होतो, व्हाय वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. इथून सुरुवात होते बघा, व्हाय वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर द बॉडी. असा प्रश्न तयार तुमचा तुम्ही करा आणि उत्तर त्याचं इथूनपर्यंत लिहा. व्हाय वॉटर इज इसेन्शियल फॉर आवर बॉडी. समजलं? दुसरा क्वेश्चन बघा, हे दुसरा स्टार्ट होतो. अलॉंग विथ ऑल अबाव मेन्शन्ड न्यूट्रिएंट्स, फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. म्हणजे आपण ही सगळी न्यूट्रिएंट्स पाहिली, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स, हे सगळे जे आपण पाहिले, व्हिटॅमिन्स पाहिले ना, त्याच्याबरोबर आणखीन या फायबरची, तंतुमय पदार्थांची आपल्याला गरज असते. आपण तसं बघितलं तर फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इन फॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. आपण खाल्लेले फायबर आपण डायजेस्ट करू शकत नाही, आपण पचवू शकत नाही आहे. तथापि दे हेल्प इन द डायजेशन. पण ते फक्त पचत नाहीत, पण ते डायजेशनला मदत करतात. अदर सबस्टन्सेस अँड द इजेशन ऑफ द
इजेशन म्हणजे बाहेर टाकणे, इजेशन ऑफ द and ejection of the undigested substance we obtain the fibers from the leafy vegetable and fruits and the cereals. आणि मग हे फायबर, आता एक प्रश्न विचारा, वाय फायबर्स आर नेसेसरी. प्रश्न काय विचारतो, वाय फायबर्स आर नेसेसरी टू द बॉडी. मग इथून या त्याचा आन्सर होईल की फायबर जे आहे ते फायबर आपल्या बॉडीला एसेन्शियल असतात. ते खरं म्हणजे आपण डायजेस्ट पचवू शकत नाही आहे, पण ते काय करतात तर आपल्या बॉडीमध्ये घेतलेल्या सबस्टन्सना डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात आणि जे पचलेले अन्नपदार्थ ते बाहेर टाकण्यास मदत करतात, म्हणून आपल्याला त्याची गरज आहे. हे इथून पण दुसरा क्वेश्चन तयार करायचा. आता तो पुढचा पॉईंट आहे तो सेल डिव्हिजन. काय, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन ही एक इसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे, आवश्यक काय आहे तर लाईफ प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन झाले पाहिजे, म्हणजे पेशी विभाजन. ओके, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द सेल अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पेशीचं जे विभाजन आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्या सजीव पेशीमध्ये अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. ड्यू टू धिस, त्याच्यामुळे ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली a new organism that is the new organism is performed for the existing one. A multicellular organism grows up and the emaciate body can be restored. म्हणजे आपण आपले जे लिव्हिंग बॉडीज असतात किंवा सगळे सजीव जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही सेल डिव्हिजन होतं, म्हणूनच काय होतं तर एक पेशी असू द्या किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे बहुपेशीय प्राण्यांच्यामध्ये वाढ आणि काय होतं बॉडीची वाढ होणे, बॉडीचं म्हणजे तिची पेशीचं विभाजन झाल्यामुळे बॉडीची वाढ होणे, अवयवांची वाढ होणे, हे आपल्या किंवा जसा आहे तशा प्रकारचा दुसरा सजीव निर्माण होणे, ह्या प्रक्रिया या सेल डिव्हिजनमुळे होतात. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे दोन विभाजन आहेत. एक म्हणजे देर आर द टू टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मिटॉसिस अँड मिओसिस. मिटॉसिस म्हणजे सूत्री विभाजन, कसलं सूत्री विभाजन, आणि मिओसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. लक्षात घ्या, एक मिटॉसिस म्हणजे सूत्री विभाजन आणि मिओसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन. आता पहिला आपण मिटॉसिस ऑकर काय म्हणते बघा, मिटॉसिस ऑकर इन द सोमॅटिक सेल्स अँड द स्टेम सेल्स ऑफ द बॉडी, व्हेअर ॲज मिओसिस ऑकर्स इन द जर्म सेल. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इथून इथंपर्यंत अति महत्त्वाचं सेंटेन्स गायब जागासाठी विचारतात, अलग लक्षात. तर मिओसिस आणि मिटॉसिस दोन टाईप्स आहे. व्हॉट आर द टाईप्स ऑफ द सेल डिव्हिजन, मिटॉसिस अँड मिओसिस. आता हे दोन्ही जी प्रोसेस असतात त्यातली पहिली प्रोसेस कोणती, मिटॉसिस ही जी प्रोसेस आहे ती सेल कुठल्या सेलमध्ये, सोमॅटिक सेल, कुठला सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल ह्याच्यामध्ये याचं होत असतं, सूत्री विभाजन होत असतं. अँड व्हेअर ॲज द मिओसिस जे आहे म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन ते जर्म सेलमध्ये होत असतं. जर्म सेलमध्ये त्याचं विभाजन, हे अतिशय लक्षात ठेवा गाया जाण्यासाठी विचार. बिफोर स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन we should know that the structural organization of the cell that we have studied earlier. Each cell has the nucleus. आता आपल्याला थोडंसं त्या सेलचं स्ट्रक्चर स्टडी केलं पाहिजे पहिल्यांदा. हे त्याचं विभाजन बघायच्या अगोदर आपल्याला त्याचं सेलचं काय करायला पाहिजे तर त्याची स्ट्रक्चर लक्षात घ्यायला पाहिजे. ईच सेल हॅज अ न्यूक्लियस. प्रत्येक सेलला न्यूक्लियस असतं. बिसाइड्स त्याच्याशिवाय अदर सेल ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे सेलला एक न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियस सोडूनसुद्धा बरेच ऑर्गॅनल्स असतात, म्हणजे बरेच त्याच्या आतमध्ये अवयव असतात. लेटस म्हणजे छोटे छोटे ते सेलचे ऑर्गन्स म्हणायचे, त्याला ऑर्गॅनल्स म्हणतात, त्याला अंगके म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात, अंगके. लेटस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन. तर आपण काय करूया म्हणे तर या इन्फॉर्मेशनचा अभ्यास करून आपण सेल डिव्हिजनचा अभ्यास करूया. इथं बघा आता मिटॉसिस आणि मिओसिस हे जे आहे त्याचं मी तुम्हाला मागं म्हटलं होतं काय की हे अजून आपल्याला हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे बघा, हाऊ डू ऑल द प्रोसेस कंट्रीब्यूट टू द ग्रोथ ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ठीक नाही, हे शिकवलेच आहे. एक्सप्लेन द क्रेब सायकल हे बी शिकवलेलं आहे तुम्हाला मी काय. आणि नंतर हे बघा
ग्लायकोलिसिस सांगितले, हे फिगरही सांगितले, फक्त मिटॉसिस आणि मिओसिस म्हटलं होतं. तर ते काय असतं तर ते आपण अजूनही पुढेच आपल्याला शिकल्याशिवाय हे बघता येणार नाही, पण तरी बघा. मिटॉसिस म्हणजे काय तर मिटॉसिस द नंबर ऑफ द क्रोमोसोम्स डू नॉट चेंज. तर हे असू द्या तुमच्या लिस्टमध्ये. मिओसिसमध्ये काय होतं नंबर ऑफ क्रोमोसोम्स रिड्युस्ड दॅट हाफ म्हणजे निम्मे होतात. वन सेल गिव्ज द राईज टू डॉटर सेल्स इन मिटॉसिस. याच्यामध्ये 2 डॉटर सेल तयार होतात. वन सेल गिव्ज द राईज 4 डॉटर सेल्स. ह्याच्यामध्ये 4 डॉटर सेल्स इन द ह्याच्या मिओसिसमध्ये 4 होतात, मिटॉसिसमध्ये 2च होतात. प्रोफेज ऑफ मिटॉसिस इन नॉट लेंदी. ही जी प्रोफेज जी आहे ही जास्त लेंदी नसते, पण ह्याची काय असते इज प्रोफेज ऑफ मिओसिस इज अ व्हेरी लेंदी, जास्त लेंदी असते, म्हणजे थोडीशी लांबलचक असते. इट इज द इसेन्शियल फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला याची गरज असते. इट इज इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे असेक्शुअल रिप्रोडक्शन. मेटॉसिस टेक्स प्लेस इन द बोथ सोमॅटिक सेल्स अँड द जर्म सेल. सोमॅटिक सेल आणि जर्म सेलमध्ये ह्याचं मिटॉसिस होत असतं. आणि इथं म्हणलं आहे मिओसिस टेक्स प्लेस ओनली जर्मिनल सेल. आलं का लक्षात? हे तुम्हाला मी त्याचा फरक स्पष्ट करा सांगितलं. ओके, आता मी सांगितलं फायबरचं बघा. फायबरचे तर ॲन्सर आलेले आहे. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. ते पण आलेलं आहे बघा. फायबर्स तेच लिहायचं मी आता सांगितलं. फायबर्स आर नॉट डायजेस्टेड इन आवर बॉडी. दे आर द थ्रोन आउट ऑफ द अलॉंग विथ द अदर युजलेस and the undigested matter. This aids in the digestion. Some fibers help in the digestion of the other substances. Thus fiber is considered one of the most important. आलं का लक्षात? हे आता आपण मी जेवर सांगितलं तेच तुम्ही काय करायचं तर लिहायचं. समजलं? ठीक आहे, राहिला बघा उद्या तासाला.